दादा काय सांगाल की काय नेमकं आंदोलन? मॅरेथॉन कंपनीचे बिल्डर मयूर रमणिकलाल शाह यांनी बेतोड गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी 10 वर्षापूर्वी डेव्हलपमेंटसाठी रजिस्टर ॲग्रीमेंट करून ताब्यात घेतल्या आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये 5 वर्षाची मुदत होती. 5 वर्षे होऊन गेली, आज 10 वर्ष झाली तरी शेतकऱ्यांना कोणताही ठरलेला मोबदला दिलेला नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर 35-40 माळ्याचे टावर उभे केले, त्या टावरमधल्या सदनिका लोकांना विकल्या, परंतु शेतकऱ्यांना त्याचा मोबदला दिलेला नाही. इतका जबरदस्त तो खुलेआम अन्याय करतो शेतकऱ्यांवर आणि शेतकऱ्यांची फसवणूक करतोय. शेतकऱ्यांनी अनेक वेळा त्यांच्या मुख्य कार्यालयात, मुलुंडच्या मुख्य कार्यालयात जाऊन त्यांच्याशी बैठक करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकऱ्यांना 4-4, 5-5 तास बसून त्यांची वेगवेगळे वायदे देऊन, खोटे वायदे देऊन त्यांची सतत 10 वर्ष फसवणूक चालवलेली आहे. आता आपली काय मागणी आहे आणि कशा प्रकारचं पुढचं आंदोलनाचं धोरण असणार आहे? या विरोधात शेतकऱ्यांनी येथील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, सर्व प्रकारचे नेते, नगरसेवक यांना भेटून निवेदनं दिली, पोलीस कमिशनरला निवेदन दिलं, मुंब्रा पोलीस स्टेशनला निवेदनं दिली, परंतु कोणीही कुठल्याही प्रकारचा पुढाकार घेऊन त्यांनी न्याय दिलेला नाही आणि या लोकप्रतिनिधींना सुद्धा हा बिल्डर जुमानत नाही. आमदार राजेश मोरे यांनी 2-2.5 महिने प्रयत्न केले या बिल्डरबरोबर मध्यस्थी करण्याचे, परंतु त्या बिल्डरने आमदारांना सुद्धा दाद दिलेली नाही. इतका मुजोर हा बिल्डर आहे आणि म्हणून या बिल्डरवर कायदेशीर कारवाई करावी. यासाठी जे अन्यायग्रस्त शेतकरी आहेत ते शेतकरी आंदोलन मागतायत. सरकारचं आणि वरिष्ठांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी बेमुदत आंदोलन करण्याचं सुरू केलेलं आहे. बेतोडे गावातील हे जे सर्व भूमिपुत्र आहेत यांची मॅरेथॉनचे बिल्डर जे आहेत मयूर रमणिकलाल शाह आणि साखरगाळा आणि त्यांचे जे सहकारी आहेत, या लोकांनी यांची सर्वांची फसवणूक केली आहे. यांची एक तर जमीन त्यांनी डेव्हलपसाठी घेतली आणि रितसर अग्रीमेंट बनलं होतं ते म्हणजे फक्त 5 वर्षापुरतं मर्यादित बनलं होतं, परंतु आज यांना 10 वर्ष झाले तरी त्यांना मोबदला नाही किंवा त्यांना जे घरे देणार होते तेही दिले नाहीत, काहीच नाही आहे आणि अजून तो 4 वर्ष वाढीव मागत आहे. परंतु जर तुला यांच्या प्रश्नाचं समस्या सोडवायच्या नसतील तर हे तुला जागा कशी देतील? तुझं एखाद्या शेतकऱ्यांना या भूमिपुत्रांचं भेटी देणार असेल तर हे तू विसरून जा. या भूमिपुत्रांसोबत आम्ही सर्वजण आहोत आणि यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच आहे. आपण याच्या बाबत प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे का? याबाबत प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे. हे जे सर्व भूमिपुत्र आहेत या सर्वांनी याबाबत आपल्या येथील खासदार साहेब जे आहेत श्रीकांत शिंदे साहेब यांच्याशी भेट केलेली आहे. आमदार साहेब आहेत राजेश मोरे साहेब यांच्याशी भेट केलेली आहे आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी बोलणं झाले. आता एवढं जर सर्व नेत्यांशी जर बोलणं होऊन जर भूमिपुत्रांना त्यांच्या इथे जर न्याय मिळत नसेल तर मग सामान्य जनतेने या लोकनेत्यांकडे कुणाकडे न्याय मागायचा आणि हे न्याय कुणा देतील? मी तुमच्या विरोधात बोलत नाही आहे, पण तुला रिक्वेस्ट करतोय हात जोडून की हा भूमिपुत्रांचा प्रश्न आहे. तुम्ही जर ठरवलं तर 1 तास पण लागणार नाही सोडवायला. तुम्ही या भूमिपुत्र आहेत आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये तुमच्या पाठीमागं खंबीरपणे हे भूमिपुत्र आलेले आहेत आणि त्यामुळे या भूमिपुत्रांना न्याय देणं हे पहिले तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही या भूमिपुत्रांना न्याय द्यावा ही विनंती करतो. आपलं राखीबाज युवा प्रशासन संस्थापक अध्यक्ष आहे अमोल टेंगे. आपली काय भूमिका असेल? काय नाव आपलं आणि आपली काय भूमिका आहे? माझं नाव देवेंद्र मगरदास पाटील. मी बेतवडे गावचा ग्रामस्थ, इथलं भूमिपुत्र, इथलं शेतकरी. आज या 10 वर्ष झाले आमच्यावर अत्याचार होत आहे. या बिल्डरनी फ्रॉड केला आमच्यासोबत. तर आमची मागणी याचीच आहे की जो काय व्यवहार ठरला आहे तो आम्हाला देणे. आम्ही काय वाढून मागत नाही आणि हे आता आम्ही भरपूर मध्यस्थी प्रयत्न केले, राजकीय नेत्यांना, पोलिसांना मध्यस्थी करून पण आम्ही प्रयत्न केलं, पण त्याचं काय तात्पर्य निघालं नाही. म्हणून आता आम्ही हा रस्ता निवडला आहे की आम्ही आंदोलन करणार. सध्या तरी आम्ही हे शांततेत करतो आहे आंदोलन, पण आम्ही आता हा इशारा देतो आहे जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर जो काय पुढचा पर्याय आहे, तीव्र पाऊल, तो आम्ही जरूर घेऊ आणि हा आंदोलन भरपूर तीव्र होईल याची दक्षता घ्यावी आणि ह्याचं जिम्मेदार मग हे मॅरेथॉन बिल्डर आणि प्रशासन असणार त्यासाठी.